माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं या आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये मनापासून स्वागत। आपण फूड सेफ्टी ह्या विषयाला सुरुवात केली आहे, ह्या लेसनला सुरुवात केली आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन हा मुद्दा कव्हर केला, ज्यात वेगवेगळ्या प्रोटेक्शनच्या पद्धती आपण पाहिल्या, जसं की फ्रीजिंग, स्मोकिंग, यूज ऑफ इन्सेक्ट गॅस, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड, इरॅडिएशन, पाश्चरायझेशन आणि यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स, ज्याचे दोन टाइप्स होते, नॅचरल आणि केमिकल। ओके, त्यानंतर एका शास्त्रज्ञाच्या बाबतीत आपण एक माहिती पाहिली, ज्यांचं नाव आहे लुईस पाश्चर, आणि महाराष्ट्रामध्ये इरॅडिएशन प्लांट्स कुठे कुठे आहेत त्याची पण आपण माहिती घेतली। आजचा व्हिडिओ सेशन आहे आपला फूड सेफ्टीचा नेक्स्ट व्हिडिओ सेशन। स्टार्ट करूया, एका चार्टपासून आपण सुरुवात करणार आहोत आज। चला तर मग लक्ष द्या, बघूया आपण आजच्या व्हिडिओला। कंप्लीट द फॉलोइंग चार्ट, फॉलोइंग टेबल, हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। तक्ता नेमका काय आहे आणि आजचा टॉपिक आपला काय आहे? लेट्स रिकॉल मध्ये जाणार आहोत आपण। व्हॉट इज मीन्ट बाय अडल्ट्रेशन ऑफ फूड, म्हणजे अडल्ट्रेशन म्हणजे काय? अन्नामध्ये भेसळ। आता अन्नाची भेसळ हा शब्द कदाचित तुम्ही ऐकलेला असावा। अडल्ट्रेशन मग कोणकोणत्या प्रकारे होतं? अन्नात भेसळ कोण करतात? ती कशा प्रकारे करतात? ती चांगली असते का? मग वाईट असेल तर काय परिणाम, दुष्परिणाम होऊ शकतात? हे सर्व आपल्याला बघायचं आहे। ह्या चार्टला कंप्लीट करताना तुम्ही तुमच्या काही इमॅजिनेशन्स आणि सर्चिंग पद्धती वापरा, शोध घ्या की कशा पद्धतीने ह्या गोष्टींमध्ये भेसळ आढळून येते। जसं की या बाजूला एक नंबरला आहे सिरियल नंबर, फूड स्टफ आणि अडल्ट्रंट। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? एक नंबरला आहे मिल्क, रेड चिली पावडर, थर्ड नंबर ब्लँक आणि आईस्क्रीम। हे जे फूड स्टफ्स आहेत, यात कुठल्या प्रकारच्या पदार्थाचा वापर करून अडल्ट्रंट केलं जातं, भेसळ केली जाते। मिल्क, दुधाच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहीत आहे, दुधामध्ये भेसळ करण्यासाठी, जसं की दुधाची क्षमता, कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, प्रमाण वाढवण्यासाठी पाण्याचाही वापर केला जातो। मग दुधात खूप प्रमाणापेक्षा जास्त पाणी आहे का, हे कसं ओळखणार? पण अडल्ट्रंट झालं वॉटर। रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट, यामध्ये बऱ्याच वेळेला सॉडस्ट सुद्धा टाकलं जातं, जेणेकरून पावडरसारखं आपल्याला ते सॉडस्ट दिसतं। त्या लाल तिखटचं वजन वाढतं रेड चिली पावडरचं, मात्र सॉडस्ट आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, घातक आहे। नंबर 3 ब्लँक आहे। फूड स्टफ कुठला आहे आपल्याला शोधायचं आहे। सीड्स ऑफ पपैया, म्हणजे पपईच्या बिया टाकून अडल्ट्रेशन केलं जातं। सो आय थिंक काळी मिर, पिपर असे काही जे पदार्थ आहेत ज्याच्यात अशा प्रकारच्या या बिया टाकून अडल्ट्रेशन केलं जाऊ शकतं। आणखी बऱ्याच ठिकाणी या गोष्टींचा वापर होऊ शकतो का? सो प्लीज सर्च फॉर इट। नंबर 4 आईस्क्रीम, तुम्ही तुमची आवडती पदार्थ आईस्क्रीम जी तुम्हाला खूप आवडते, पण आईस्क्रीममध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला भेसळ केली जाऊ शकते। मग काय असते बरं ही कॉमन भेसळ जी आईस्क्रीममध्ये केली जाते? मोस्ट कॉमन अडल्ट्रंट्स इन आईस्क्रीम आर पेपरोनिल, इथिल ॲसिटेट, इमिल ॲसिटेट, नायट्रेट अँड इव्हन वॉशिंग पावडर। वॉशिंग पावडर म्हणजे धुण्याचा सोडा सुद्धा आईस्क्रीममध्ये अन्न भेसळ करण्यासाठी वापरला जातो। आणि ज्या सगळ्यांची नावं मी आत्ता घेतलीत, ह्या सगळ्या गोष्टी पॉइझनपेक्षा कमी नाही, नॉट लेस दॅन पॉइझन। ह्या सगळ्या विषारी गोष्टी आहेत ज्या अटॅक करतात हॉरिबली तुमच्या लंग्सवर, किडनीजवर, हार्टवर। आणि म्हणून कुठल्याही प्रकारे भेसळयुक्त अन्न कुठलाही माणूस असू दे, लहान मोठा गरीब, त्याने खायला नकोय। आपण पुढे जाऊया। द हेल्थ ऑफ ऑल पीपल, यंग अँड ओल्ड, पुअर ऑर रिच, इज इंडेंजर्ड बाय फूड अडल्ट्रेशन। म्हणजेच काय? लहान मोठे, गरीब श्रीमंत सर्वांच्याच आरोग्याला धोका आहे। कोणामुळे? यस, द टर्म
अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशन भेसळयुक्त अन्न जर तुम्ही खाल्लं तर आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याला धोका आहे. डिफरंट टाइप्स ऑफ अडल्ट्रंट्स अफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. वेगवेगळ्या प्रकारच्या भेसळी त्याचे परिणाम आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे होतात. सम अडल्ट्रंट्स कॉज ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट और पॉइझनिंग, व्हाईल some may affect the functioning of some organs if consumed over a long period of time or even cause cancer. बघा, काही भेसळीचे जे पदार्थ आहेत ते जर आपल्या शरीरात गेलेत, पोटात गेलेत खाण्यावाटे, तर आपल्याला पोटाचे आजार होतात. बऱ्याच वेळा आपण ऐकतो विषबाधा झाली आहे अन्न खाल्ल्यामुळे, विषबाधा होऊ शकते. काही प्रकारचे भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्यावर आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर, त्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. तसंच सगळ्यात दुर्धर म्हणजे डेंजरस जो आजार आहे कॅन्सर, हा कॅन्सर आजारसुद्धा अशा प्रकारच्या भेसळयुक्त अन्न खाण्याने होऊ शकतो. फूड इज अडल्ट्रेट इन धिस वे टू. हे नेहमी लक्षात ठेवा, अशा मार्गाने सुद्धा अन्न भेसळयुक्त केलं जाऊ शकतं. नंबर 1, रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड. फॉर एक्झाम्पल, रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क, इसेन्स ऑफ क्लव्स, कॅडॅमॉम्स एट्सेट्रा. बघा, अन्न पदार्थातील महत्त्वाचं घटक काढून घ्यायचं म्हणजेच काय, अन्नाचं भेसळ. जसं की दुधामधलं फॅट काढून घेतलं जातं, स्निग्धांश, लवंग, वेलदोडे ह्या ज्या गोष्टी आहेत मसाल्याच्या, त्यातले रस, अर्क काढून घेतला जातो. नंबर 2, मिक्सिंग ऑफ लो क्वालिटी इनएडिबल ऑर चीपर मटेरियल ऑर अ हार्मफुल कलर विथ फूड. बघा, कधी कधी कमी प्रतीचा म्हणजे खूप लो क्वालिटीचा, स्वस्त असलेला, असा खाण्यास योग्य नाही असा पदार्थ त्याच्यात मिक्स केला जातो. मग त्यामुळे काय होतं, चांगली क्वालिटी गोष्ट आपण विकत घेतली तरी तिच्यात जर अशा प्रकारच्या भेसळ असतील तर त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. नंबर 3, मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सँड, आयर्न फिलिंग्स, युरिया, डंग ऑफ हॉर्स, सॉडस एट्सेट्रा. बघा, अपायकारक वेगवेगळ्या प्रकारचे फूडस्टफ वापरणं, जसं की काही काही पदार्थांमध्ये छोटे छोटे खडे टाकले जातात. कशासाठी, वजन वाढावं म्हणून. शेंगदाण्यांमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल लाल रंगाचे खडे असतात, की शेंगदाणा समजून आपण तो तोंडात टाकला आणि चावला जोऱ्यात की आई ग असं म्हटल्याशिवाय आपण राहत नाही. कारण का, दगड चावला जात नाही. बारीक बारीक दगड, खडे, लोखंडी चुरा, घोड्याची लीद, युरिया, लाकडाचा भुस्सा सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ या अन्नांमध्ये टाकले जातात, मिक्स केले जातात आणि त्यामुळे अन्न खराब होतं आणि अन्नाची भेसळ झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. थिंक अ लिटिल, थोडासा विचार करा. ईच वन ऑफ अस शुड थिंक अबाउट व्हॉट वी ईट एव्हरी डे अँड अबाउट द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अँड क्वालिटी ऑफ द फूड वी ईट. आपण काय विचार केला पाहिजे रोज, आपण आपल्या रोजच्या जीवनात काय खातोय ते क्वालिटी आहे का, सकस आहे का. सकस म्हणजे ज्याच्यात संपूर्ण पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स्ड आहेत, ज्याच्यातून आपल्याला शरीराला आवश्यक असणारे घटक मिळणार आहेत, त्या अन्नाला आपण म्हणतो सकस. सगळं न्यूट्रिशन ज्याच्यात आहे व्यवस्थित सामावलेलं, तसं अन्न आपण खातोय का याचा विचार तुम्ही, मी, आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊया. हा एक खूप महत्त्वाचा चार्ट आपल्याला शिकायचा आहे आज. काय आहे बरं चार्टचं टायटल? आपण आत्तापर्यंत पाहिलं अन्नात भेसळ केली जाते, भेसळयुक्त अन्न खाल्लं तर असं 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 होऊ शकतं. मग हे अन्न आपल्या खाण्यात येऊ नये हे टाळण्यासाठी काय करता येईल बरं? चला हा चार्ट शिकूया. चार्टमध्ये बघा 4 कॉलम आहेत. पहिला आहे फूड मटेरियल, दुसरा आहे अडल्ट्रंट म्हणजे त्याच्यात भेसळ काय प्रकारची केली जाते. टेस्ट कसं ओळखाल बरं तुम्ही, कशा प्रकारची टेस्ट घ्याल त्या अन्नाची, फूडची, की आपल्याला कळेल अरे याच्यात ना या प्रकारची गोष्ट मिक्स केली आहे बरं का. नंबर 3 कन्क्ल्युजन
मग काय निष्कर्ष काढायचा आपण, त्याच्यात काय मिक्स केलं होतं त्या लोकांनी, चला शिकूया. तुम्ही रेडी आहात ना? यस, चला. नंबर 1, मिल्क. दुधात बघा काय मिक्स केलं जातं, वॉटर, पाणी. टेस्ट काय करू शकतो आपण, पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइन इट टू स्प्रेड द ड्रॉप. काय करायचं, एका काचपट्टीवरती दुधाचा एक छोटासा थेंब टाकायचा. जसं आपण ब्लड बँकेत गेल्यानंतर किंवा ब्लड टेस्टच्या लॅबमध्ये गेल्यानंतर त्या काचपट्टीवरती छोटंसं ड्रॉप टाकतात आणि ते हलवतातच थोडंसं, तसंच आपल्याला करायचं आहे. काचपट्टी थोडी तिरकी करायची थेंब टाकून. आता काय होईल, दुधाचा थेंब जड आहे, तो खाली येईल, तो खाली ओघळेल. तो किती ओघळतो, पाण्या एवढा की कसा? मग कन्क्ल्युजन काय आहे आपलं, इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपियर मिल्की व्हाईट, वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. आता बघा, जेव्हा तो दुधाचा थेंब ओघळेल खाली, जर तो तुम्हाला पूर्ण ती जी लाईन आहे त्याची ओघळलेली ती पांढरी दिसली, मिल्की, दुधाळ, तर समजा की त्याच्यात काय आहे, दूधच आहे. पण जर ती खून तुम्हाला व्यवस्थित दिसली नाही, दुधाळ दिसली नाही, तर असं समजा की याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. नंबर 2, रेड चिली पावडर, मिरचीची पावडर. ब्रिक डस्ट, धक्कादायक. याच्यात भेसळ करण्यासाठी विटांची भुकटी करून टाकली जाते. टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ बीकर, ॲड वॉटर अप टू हाफ ऑफ द बीकर, स्टीर इट अँड लिव्ह इट अनडिस्टर्ब्ड फॉर अ फ्यू मिनिट्स. काय करा, 1 चमचा मिरची पावडर घ्या, एका काचेच्या भांड्यात, चंचू पात्रात, जे अवेलेबल असेल त्याच्यात अर्ध चंचू पात्र भरेल एवढं तुम्हाला पाणी टाकायचं आहे. आणि आता हे जे काही सोल्युशन तयार होईल हे ढवळायचं आहे आणि 5 मिनटं स्थिर होऊ द्यायचं, हातच नाही लावायचा. कन्क्ल्युजनकडे जाऊया. इफ रेड लेअर इज सीन सेटल्ड ॲट द बॉटम ऑफ द बीकर, इट मस्ट हॅव बीन अडल्टरेड विथ ब्रिक डस्ट. जर तुमच्या असं लक्षात आलं की पाण्याच्या तळाशी लाल थर जमा झालाय जाड, तर असं समजा 100% त्या मिरची पावडरमध्ये विटांचा काय टाकलाय, चुरा, भुकटी बारीक मिक्स केलेली आहे. नंबर 3, टर्मेरिक पावडर, हळद. हिच्यात कुठल्या प्रकारचा पदार्थ टाकून भेसळ केली जाते, मेटॅनिल येल्लो. म्हणजे मेटॅनिल येल्लो नावाचा एक पदार्थ आहे. काय करायचं टेस्टसाठी, टेक अ पिंच ऑफ टर्मेरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब अँड ॲड स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट. शेक द मिक्सचर अँड ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. आता सुरुवातीलाच सांगतो, हा प्रयोग फक्त आणि फक्त तुमच्या सुपरवायझर म्हणजे टीचर्सच्या सुपरविजनमध्येच करा, पालकांच्या सुपरविजनमध्ये करा. तुम्हाला घरी हायड्रोक्लोरिक ॲसिड मिळणार नाही आहे आणि तेही आपल्याला लागतं आहे कॉन्सन्ट्रेटेड. त्यामुळे हा प्रयोग शक्यतो टाळा, गुगलवरती पाहू शकता. तुम्हाला परीक्षा नळीमध्ये 1 चिमूटभर हळद पावडर टाकायची आहे, त्याच्यात पाणी टाकायचं आहे, ते ढवळून घ्यायचं आहे. आता थोडंसं हार्ड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड तीव्र हायड्रोक्लोरिक ॲसिड आम्ल त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला. काय घडेल, द मिक्सचर बिकम्स रेड ऑन ॲडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड द रेड कलर डज नॉट डिसअपियर इफ मेटॅनिल येल्लो इज प्रेझेंट. काय होतं बघा, ॲसिड टाकल्यामुळे, HCl ॲसिड टाकल्यामुळे त्या मिश्रणाला रेड कलर येतो, हळदीच्या मिश्रणाला. हळद पावडरमध्ये जर मेटॅनिल येल्लो टाकलेला असेल तर लाल रंग कायम राहतो. मेटॅनिल येलो जर हळदमध्ये मिक्स केलेलं असेल तर लालसर रंग कायम राहतो. यावरून आपण ओळखू शकतो की मेटॅनिल येलो आहे जर तुमच्या सोल्युशनचा कलर रेड झाला असेल, तसाच राहिला असेल. लास्ट आहे चार्टमधला आपल्या रवा, फाईन आयर्न फिलिंग्स. रवा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, त्याच्यात टाकलं जातात लोहाचे कण, आयर्न फिलिंग्स चक्क. त्याचा टेस्ट काय आहे, सिंपल, पास अ मॅग्नेट थ्रू द रवा. त्या चुंबकाला घ्यायचं आहे, तुमच्या घरामध्ये चुंबक असतात आणि त्या रव्यातून फिरवायचेत. काय होईल, आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे चुंबकाची, मॅग्नेटची,
की तो अट्रॅक्ट करतो आयन फिलिंग्सला. आणि मग कन्क्ल्युजन काय आहे, आयन फिलिंग्स अडेअर टू द मॅग्नेट. चुंबकास जर लोहकिस चिकटला तर काय समजणार तुम्ही आणि आपण, की या रव्यामध्ये भेसळ केलेली आहे. आता हा जो चार्ट आपण बघितला, 3 नंबर हळद पावडरची टेस्ट जर सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला सहज शक्य घरी करता येण्यासारख्या आहेत. ओके. आणखी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे माय फ्रेंड द इंटरनेटच्या माध्यमातून काही व्हिडिओ क्लिप्स बघा फूड अडल्ट्रेशनच्या. ओके. आणि ज्या काही तुम्ही ह्या गोष्टी शिकणार आहात ह्या फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवू नका, इतरांना सुद्धा माहिती द्या कशा प्रकारे ह्या गोष्टी घडतात. आता लास्टचे 2 चार्ट आपण बघणार आहे आणि इथे आपण थांबणार आहोत. आपला लेसन कंप्लीट होणार आहे. कलेक्ट बुक्स विच गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट फूड अडल्ट्रेशन. रीड अँड ट्राय टू आयडेंटिफाय फूड अडल्ट्रेशन. म्हणजेच काय, अन्नपदार्थ आणि भेसळ या संदर्भात अधिक माहिती देणारे वेगवेगळे पुस्तकं वाचा, ते मिळवा, इंटरनेटवर मिळतील. अन्न भेसळ ओळखा, इतरांनाही शिकवा. चला 1 नंबरचा हा चार्ट बघूया आधी आता आपण. डू यू नो, तुम्हाला ठाऊक आहे का, इन 1954 पार्लियामेंट passed the Prevention of Food Adulteration Act. It has been amended from time to time, and the amendment of 1976 provides for life imprisonment for the person involved in adulterating food with a harmful substance. 1954 मध्ये पार्लियामेंटमध्ये एक कायदा पास झाला, संमत झाला. कसला होता तो? अन्न भेसळ प्रतिबंध, प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन. आणि त्याच्यात सुधारणा होतात वेळोवेळी, जसजसे रोज दिवस बदलतात, नवीन नवीन टेक्निक्स येतात भेसळीच्या सुद्धा, तर कायद्यात सुद्धा काही बदल अपेक्षित आहेत. 1976च्या ॲक्टनुसार, त्यातल्या नवीन तरतुदींनुसार जर कोणी भेसळ केली पदार्थांमध्ये तर अशा व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा आहे. लाईफ इम्प्रिझनमेंट, जन्मठेप. पुढे पाहूया. देयर आर क्लिअर डिरेक्शन्स दॅट फूड शुड बी प्रॉपरली स्टोअर्ड. पॅकिंग मटेरियल शुड नॉट एंडेंजर द फूड ऑर मेडिसिन्स, अँड देअर शुड क्लिअर अँड लिगेबल information on it about the manufacturing date, expiry date and instructions for storage. बघा, तुम्ही अन्नाची साठवण ही योग्य प्रकारे केली आहे का? योग्य प्रकारे ती व्हायलाच हवी. अन्न पदार्थांवरती जे पॅकेट वापरलंय, जे वेस्टर्न तुम्ही करतात, ते घातक आहे का त्या आतल्या अन्नाला? वरती काही पण कोणताही कागद लावू शकत नाही, त्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होतोय का? त्या कागदातून काही वेगळ्या प्रकारचे केमिकल्स रिॲक्शन होत आहेत का? औषध जरी असेल तरी त्या औषधाला घातक असं वेस्टर्न नसावं. आणि प्रत्येक गोष्टीवरती ती कधी तयार झाली त्याची तारीख, ती कधी संपणार आहे, कधी त्याची एक्सपायरी होणार आहे त्याची तारीख, ह्या सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात. अशी तरतूद त्या कायद्यात केलेली आहे. चला आता आपण लास्ट पॉईंटकडे जाऊया. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1, सम केमिकल्स आर इंजेक्टेड इनटू फ्रूट्स टू मेक देम मोर अट्रॅक्टिव्ह अँड टेस्टी. फळं चांगली दिसावीत, जास्त छान, सुंदर, आकर्षक आणि त्यांना खूप चांगली चव यावी म्हणून केमिकल असणारे इंजेक्शन त्या फळांना दिले जातात आणि ते तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी डेंजर आहे. Number 2, milk vendors add urea to the milk so that it appears to have higher fat content. दुधाची विक्री करणारे, सर्वच नाही पण काही लोक, दुधाचं फॅट वाढावं, त्याची स्निग्धता वाढावी, तुम्हाला ते असं वाटावं अरे किती दुधात फॅट आहे म्हणून काय करतात, त्याच्यात युरिया नावाचा केमिकल घटक मिसळवतात. युरिया हा आपल्या शरीरावरती, आपल्या वेगवेगळ्या संस्थांवरती, शरीरामध्ये काम करणाऱ्या इंद्रियांवरती, इंद्रिय संस्थांवरती विपरीत परिणाम करतात. त्याचे भयंकर परिणाम पुढे आपल्याला भोगावे लागू शकतात. नंबर 3,
Shopkeepers change the expiry date of the food packets and airtight containers to avoid a financial loss. जसं आपण पाहिलं की प्रत्येक गोष्टीवरती तारीख द्या, ती कधी संपणार आहे, एक्सपायर होणार आहे. बरेचसे दुकानदार असं करतात, आपल्या दुकानात असणारे फूड पॅकेट, ते बंद असणारे डब्बे, हवाबंद डब्बे, त्यांची एक्सपायरी डेट बदलतात. कारण का? त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून. पण त्यांचं आर्थिक नुकसान वाचवणं इतरांचा जीव धोक्यात घालू शकतं. नंबर 4, कॅल्शियम कार्बाइड अँड सम अदर केमिकल्स आर यूज टू मेक फ्रूट्स लुक मोर अट्रॅक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, ब्राईट येलो बनानाज. पिवळ्या रंगाची केळी पाहिली आहेत का तुम्ही? पिवळी धम्मक दिसतात, परंतु ती अवेळी पिकलेली असतात. कशामुळे? ती फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड आणि त्याच्यासारख्याच भयंकर रसायनांचा वापर केलेला असतो, जो आपल्या शरीराला चांगला नाही. अँड ॲट लास्ट, फ्रिक्वेंटली हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बोनेटेड सोडा, फॉस्फोरिक ॲसिड एट्सेट्रा आर मिक्स्ड विथ कोल्ड्रिंक्स. तुम्ही जर कोल्ड्रिंक पित असाल तर लक्ष द्या, या कोल्ड्रिंक्समध्ये अनेकदा कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक सारखं ॲसिड, हे दोन्हीही घातक आहे, दोन्हीही डेंजरस आहेत आणि हे हार्मफुल केमिकल त्याच्यात टाकलेले असतात. आणि अशी शीतपेय आपण पिणं टाळायला हवं. सो आज ह्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण आपला 5वा लेसन कंप्लीट केला आहे, फूड सेफ्टी. तुम्हीसुद्धा सुरक्षित राहा, चांगलं अन्न खा, सर्व गोष्टी चेक करा, चेक करायला शिका, इतरांना शिकवा, स्वाध्याय पूर्ण करा. काही अडचण आल्यास इथून पाठीमागचे भाग आपण प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत, प्लेलिस्ट चेक करा. 7वीची वेगळी प्लेलिस्ट आहे, 8वीची वेगळी प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्या क्रमानुसार व्हिडिओज शोधणं सोपं जाईल. चॅनलवरती अनेक प्रकारचे व्हिडिओज येतात, त्यापैकी तुम्ही क्लास 7 ही प्लेलिस्ट जर निवडलीत तर तुम्हाला बाकीचे व्हिडिओज पाहणं सोपं जाईल. तुमच्यासाठी आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. बऱ्याचशा मुलांचे, पालकांचे, शिक्षकांचे आणि दर्शकांचे मला नेहमी मेसेजेस येत असतात की सर तुमचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही लवकर बनवा, आम्हाला तो पाहायचा आहे, आम्हाला तुमच्याकडून शिकायचं आहे, शिकण्याची इच्छा आहे, तुमचे व्हिडिओज आवडतात. त्या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी एवढी पसंती माझ्या व्हिडिओजला दिली आहे. त्यामुळं वेळोवेळी त्यांचे आभार तर मी मानतच राहील आणि तुमच्यासाठी चांगले व्हिडिओज मी वेळोवेळी बनवत राहणार आहे. सो कीप वॉचिंग, कीप शेअरिंग आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत टेक केअर. तुम्हा सर्वांना गुड बाय.